पालकमंत्री पदांची यादी जाहीर करण्यात आली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद आलंय, तर अजित पवारांकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा असेल। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा असेल। अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्री असेल, तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्री पद असेल। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्री पद, तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्री पद असेल। चंद्रकांत पाटलांकडे सांगली, गिरीश महाजनांकडे नाशिकचं पालकमंत्री पद। यासोबतच आशिष शेलार यांच्याकडे मुंबई उपनगर, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर, आदिती तटकर यांच्याकडे रायगड, उदय सामंतांकडे रत्नागिरी, नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग, गणेश नाईकांकडे पालघर, प्रकाश आबिटकर यांच्याकडे कोल्हापूर, शंभूराज देसाईंकडे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद। जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर, गुलाबराव पाटलांकडे जळगाव, संजय राठोडांकडे यवतमाळ, जयकुमार रावलांकडे धुळे जिल्ह्याचं पालकमंत्री पद। तर संजय शिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, मेघना बोर्डीकर यांच्याकडे परभणी, पंकज भोयरांकडे वर्धा, आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचं सहपालकमंत्री पद असेल। माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरचं सहपालकमंत्री पद असेल। बाबासाहेब पाटील यांच्याकडे गोंदिया, आकाश फुंडकर यांच्याकडे अकोला, मकरंद जाधव पाटील यांच्याकडे बुलढाण्याचं पालकमंत्री पद असेल। प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव, संजय सावकार यांच्याकडे भंडारा, नरहरी झिरवळ यांच्याकडे हिंगोली, माणिकराव कोकाट यांच्याकडे नंदुरबारचं पालकमंत्रीपद असेल। लातूरचं पालकमंत्रीपद शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रपूरचं अशोक उईके यांच्याकडे असेल, तर अतुल सावे हे नांदेडचे पालकमंत्री असतील।